तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रानभाजी करणार आहोत टाकळ्याची। पावसाळा आला की आपल्या रानभाज्या चालू होतात। तर हा टाकळ्याची भाजी आपण स्वच्छ साफ करून घेतलेली, मिठाच्या पाण्यामध्ये 2 वेळा धुतलेली आहे। 10-5 मिनिटं मिठाच्या पाण्यात ठेवली आणि मग स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुतलेली। आता आपण ही भाजी वेगळी करणार आहोत। पहिली भाजी झालेली आपली, आता ही दुसरी करणार आहोत। आपण आता ही भाजी पूर्ण अशी शिजवून घेणार आहोत। कापलेली नाही, काय नाही, अशीच भाजी आपण ही आता शिजवून घेऊ। आपण आता भाजीमध्ये मीठ टाकलेलं आहे। भाजी आता आपण चांगली शिजवून घेणार आहोत। चांगली शिजवून झाली की मग आपण भाजी काढून घेऊ। आपण आता भाजी शिजलेली आपली पूर्ण आपण पिळून काढलेली, पाणी पूर्ण काढलेलं आहे याच्यातलं, पूर्ण अशी पिळून घेतलेली ही भाजी। पूर्ण पिळून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण टाकणार आहे, बाकी काही टाकणार नाही। आता आपण भाजीला फोडणी देऊ। त्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली, हिरवी मिरची आणि लसूण चांगला परतून घेऊ आणि यामध्ये आपली भाजी टाकून देऊ। आता ही पूर्ण मोकळी केलेली भाजी याच्यामध्ये टाकायची आहे आणि आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, कारण की आपण पहिलं पण मीठ टाकलेलं आहे भाजी शिजताना। आणि आपण आता ही भाजी मिक्स करून चांगली शिजवून घेऊ। अशा प्रकारे तयार आहे आपली टाकळ्याची भाजी। ही आपण भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही खाऊ शकतो। पौष्टिक आणि औषधी आपली टाकळ्याची भाजी। ही भाजी जर पावसाळ्यामध्ये 4 वेळा जर खाल्ली तर शरीरातील वात पूर्ण निघून जातो, वर्षभराचा वात निघून जातो। अशा प्रकारे तयार आहे आपली टाकळ्याची भाजी।